मिरज शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी 5 वर्षाच्या चिमुरडीच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे दुर्बिणीद्वारे यशस्वीपणे काढले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सिव्हिल हॉस्पिटल डॉक्टरांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे 5 वर्षाच्या चिमुरडीच्या अन्ननलिकेत अडकलेले 1 रुपयाचे नाणे यशस्वीरित्या बाहेर काढले आहे. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे या बालिकेला नवीन जीवनदान मिळाले आहे. कुमारी प्रणाली मनोळीकर या 5 वर्षाच्या चिमुकलीने 2 जुलै 2026 रोजी खेळताना चुकून 1 रुपयाचे नाणे गिळले होते. हे नाणे तिच्या अन्ननलिकेच्या वरील भागात जाऊन अडकले, त्यामुळे तिला अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. गुंतागुंतीची पार्श्वभूमी आणि आव्हानात्मक परिस्थिती. रुग्ण बालिकेची वैद्यकीय पार्श्वभूमी अत्यंत आव्हानात्मक होती. तिची पूर्वी एक मोठी हृदय शस्त्रक्रिया झाली होती, तसेच तिला रक्तपातळ होण्याचे औषधही सुरू होते. या संवेदनशील परिस्थितीमुळे तिला भूल देणे आणि शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे व गुंतागुंतीचे होते. तिचा त्रास वाढल्याने नातेवाईकांनी 3 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता तिला मिरज शासकीय रुग्णालयाच्या शल्यचिकित्साशास्त्र विभागात दाखल केले. डॉक्टरांचा तत्पर निर्णय आणि यशस्वी शस्त्रक्रिया परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एंडोस्कोपी सर्जन व शल्यचिकित्साशास्त्र पथक प्रमुख डॉ. प्रशांत श्रीमंत दोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळ वाया न घालवता दुर्बिणीद्वारे नाणे काढण्याचा निर्णय घेतला. सर्व अडचणींवर मात करत डॉ. प्रशांत दोरकर, डॉ. समरीन शेख, डॉ. स्नेहल तुपे, डॉ. आयुष चोरडिया, भूलतज्ञ डॉ. सुनीता शेंडे व डॉ. कांताईनी गुरव आणि नर्सिंग स्टाफ व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुबोध उगाने, डॉ. संतोष दळवी आणि डॉ. प्रिया होबाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले. नातेवाईकांकडून प्रशासनाचे आभार. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियंका राठी आणि डॉ. रुपेश कुमार शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चिमुरडीला जीवदान मिळाल्याबद्दल तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आणि मिरज सिव्हिल प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. मी डॉक्टर प्रशांत दोरकर, एंडोस्कोपिक सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची लहान मुलगी काल दिनांक 2/7/2026 रोजी 1 रुपयाचे नाणे गिळलेली होती. आज दिनांक 3/7/2026 रोजी तिच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे OPDमध्ये सदर पेशंट घेऊन आलेले असता एक्सरे पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्यावर लगेच एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करून सदर कॉईन नाणे काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पेशंटचे, या रुग्णाची काही वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती. त्यामुळे अशा पेशंटमध्ये अशी प्रकारची शस्त्रक्रिया करणे किंवा भूल देणे हे खूप चॅलेंजिंग असते. त्यामुळे भूल तज्ज्ञांशी आम्ही सगळी चर्चा करून, आमच्या वरिष्ठांची सर्व आमचे HOD यांच्याशी चर्चा करून सर्व धोके पत्करून आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहे. कॉईन खूप अडकून बसला असल्यामुळे सदर पेशंटला श्वासोश्वासाचा व गिळण्याचाही त्रास होत होता. या प्रक्रियेमध्ये डॉक्टर, ॲनेस्थेटिक डॉक्टर कात्यानी गुरव, डॉक्टर सुनीता शेंडे यांचंही मोलाचे योगदान लाभलेले आहे. सदर पेशंटला भूल देणे खूप अवघड असल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य दिले. तसेच सर्जरी विभागाचे HOD डॉक्टर उगाने सर, डॉक्टर होंबाळकर मॅडम आणि आमचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही सहकार्य लाभले. तरी अशा प्रकारची जर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी एखादा पेशंट असेल तर त्यांनी जरूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन उपचार घ्यावेत असे मी सर्वांना आवाहन करतो. मी शीतल मनोळकर, राहणार सावळी, तालुका मिरज. माझी मुलगी प्रणाली, वय वर्ष 5. हिने काल 2/7/2026 दुपारी 4 वाजता 1 रुपयाचं नाणं खेळताना गिळलं होतं. त्यामुळे तिला गिळायला व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे मी दिनांक 3/7/2026 रोजी मी माझ्या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे घेऊन आलो. तेथील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलीचे हृदयाची शस्त्रक्रिया
पूर्वी झाली होती, त्यामुळे ही शस्त्रक्रिया करतेवेळी खूप काळजी घेऊन येथील डॉक्टरांनी माझ्या मुलीची अन्ननलिकेमधील नाणे यशस्वीरित्या काढले. त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचे मी आभार मानतो.